योद्धा न्यूज मराठी। आंबेगाव तालुक्यात मान्सून पूर्व वादळी पावसाचा भीषण तडाखा, झाड पडून वृद्धाचा मृत्यू, शेतीचे प्रचंड नुकसान। चांडोली, आंबेगाव, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आज दुपारनंतर झालेल्या मान्सून पूर्व वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले। सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले। या नैसर्गिक आपत्तीत चांडोली, खडकी आणि परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून एका वृद्धाचा झार अंगावर पडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आलीये। वादळी वाऱ्याचा विळखा आणि झालेली हानी। आज दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वेगवान वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की चांडोली आणि खडकी परिसरातील अनेक घरांवरील पत्र उडून गेलेत। याशिवाय पाळीव प्राण्यांचे गोठे जमीनदोस्त झाले असून अनेक ठिकाणी विद्युत पोल कोसळल्याने परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय। शेतीचे प्रचंड नुकसान। वादळी पावसाचा सर्वात मोठा फटका येथील शेतकरी बांधवांना बसला आहे। शेतात उभी असलेली पिके या वादळामुळे जमीनदोस्त झालीयेत। ऐन हंगामी पिकांच्या तोंडावर आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून हाती आलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। झाड पडून एका वृद्धाचा बळी। या नैसर्गिक आपत्तीत चांडोली बुद्रुक येथील हरिभाऊ रघुनाथ थोरात या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला। वादळ सुरू असताना झाड अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। प्रशासनाकडे मदतीची मागणी। निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडले आहेत। पिकांचे आणि मालमत्तेचे झालेले नुकसान भरून काढणे अशक्य वाटत असल्याने संतप्त आणि चिंतेत असलेल्या ग्रामस्थांनी आणि शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने धाव घेतली आहे। महसूल विभागाने तात्काळ घटनास्थळी येऊन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पीडित कुटुंबाला व बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। सध्या परिसरात शांतता असून प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी नुकसानीचा आढावा घेण्याचे काम करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी। झाडं पडली वाऱ्याने आम्हाला पुढे यायला माग हो ना नाही तर आमचं त्यांच्याबरोबर नंबरच होता ठिकाणचा संगत होता लय अवघड होतं सकाळी आम्ही दोघं तोपर्यंत पाऊस पण नव्हता तेवढ्या वेळातच ते कसं एवढं आलं काय माहिती बाबा।